खेळ तू लय भारी खेळायला लागलेस, पण काळजी करू नकोस, मी माझ्या घरच्यांना रस्त्यावर येऊ देणार नाहीये. लोकांना घर सोडताना लय वाईट वाटतंय, पण मला लय आनंद झालाय. आणि तसं बी शुभू इथं राहून मन इटलं होतं माझं. बरोबर आहे अण्णा, असल्या माणसांच्या घरात राहायचा खरंच हिट आलाय. मला लय भारी वाटायला लागले. काय आपल्या डोक्यावरची पनवती गेली. अरे सुंठा वाचून खोकला जातो म्हणतात ना, ते हे बरोबर आहे अण्णा. काका काकू, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्यासोबत चला, मी तुमच्या राहायची सोय करते. तू सोय करणार? थँक्यू थँक्यू श्रावणी मॅडम, थँक्यू. चला सामान आवरायला घ्या. काय झालं शिवू? टेन्शन मध्ये का दिसतोस? साहेब, बाबा, मी शुभूला आणि शुभूच्या घरच्यांना आपल्या आउट हाऊस मध्ये शिफ्ट करायचा विचार करत होते. काय बोलतेस तू? हो, स्वीटीमुळे झालंय सगळं. स्वीटीने शुभूच्या फॅमिलीला घरातून बाहेर काढलं. ही मुलगी एवढं टोकाचं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं. माणुसकी नावाची काही गोष्टच नाहीये रे तिच्याकडे. बरं झालं तिला कामावरनं काढून टाकली. शुभ रे, ह्या मुलीशी लग्न करणार होतस तू? नशीब लग्न झाल्यावर अशी वागली असती ना, तर आयुष्य बर्बाद झालं असतं तुझं. साहेब, माझ्या मनात कधीच नव्हतं तिच्याबद्दल लग्नाविषयी. ती स्वतःहूनच मागं लागलेली. आता तिच्या मनासारखं काय घडत नाहीये ना, म्हणून तिनं घराबाहेर काढलं. काळजी करू नको शुभ, तू राहा आपल्या आउट हाऊस मध्ये. हा, मी आहे. हे काय, माझा फोटो होता ना इथे? काय झालं नंदा का? अरे इकडे माझा एक फोटो होता ना, हो, पण आता नाही येतो. असं कसं गायब होऊ शकतो? काढला असेल कोणीतरी. कुठे गेला असेल? वर्षा, वर्षा, इथे माझा फोटो होता ना, कुठे गेला? हा मॅडम, तो फोटो पडला आणि फुटला. मग श्रावणीताईंनी टाकून दिलं. ठीक आहे, तुझा. नंदा का कशाला एवढा विचार करतेस? अगं त्याहीपेक्षा मोठा फोटो आणून लावतो इथे. बस आता तर खुश. नको काळजी करूस. नाही 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 नाही, नक्कीच काहीतरी गडबड झाली. असं सहजासहजी होणं शक्य नाही. असा कसा फोटो पडून फुटला? काय झालं असेल नेमकं? बस मामा, खूप बोललीस. काका काका, वाईट वाटलं? नाही, मी हे जे काय वागते ना, त्याला तूच जबाबदार आहेस. मी जबाबदार आहे? काय वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतेस का तू? हा, तोंडाला येईल ते नाही. शिरीष काकांना तूच त्रास दिलास ना, त्यांची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे ना. शिरीष काका नातं बित्त सोडून मोकळी झालीस तू? वा, सांग ना, नातं वगैरे जाऊ दे, पण शिरीष काकांची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे. बोल ना. वाटेल ते बोलू नकोस, मी काही केलेलं नाहीये. एवढ्याच नाही, तर श्रावणीच्या आईला सुद्धा तूच त्रास दिलायस, हो ना?
मग खूप चुकीचं वागलीस, खूप वाईट वागलीस तू. हे सगळं खोटं आहे. हो, मला माहितीये हेच खरंय. माझा ना तुझ्यावरती आता विश्वासच नाहीये. सांग ना, श्रावणीची आई कुठे आहे? जिवंत आहे ती? मला माहितीये, तुला सगळं माहितीये. बोल मामा, कुठे आहे ती? बोल ना. तुला काय करायचंय त्या सगळ्याशी? तू माझी साथ सोडून श्रावणीची साथ दिलीस ना, तिथेच खूप मोठी चुकलेली आहेस. का? शिरीष काकांना घरी ठेवलं, एवढा काय प्रॉब्लेम झाला तुला? काय प्रॉब्लेम झाला? काय करणार होतीस तू त्यांच्या बरोबर? सांग ना. तुला काय करायचंय? तुझा त्याच्याशी काही संबंध नाहीये. अच्छा, माझा काही संबंध नाहीये ना? मग मला कशाला विचारतेस? हा, मला काही विचारू नकोस. तो शिरीष काही बोलला का? मी तुला विचारते मोक्षा, शिरीष काही बोलला का? हो, काय बोलला? खूप काही बोलले ते. काय बोलला सांग मला. का? आता का विचारतेस मला? मगाशी तुला मला मुलगी म्हणून घ्यायची लाज वाटत होती ना? पण तू शिरीष काकांबरोबर जे वागलीस ना, त्याच्यामुळे मला तुला मम्मा म्हणून घ्यायची लाज वाटते.